सरळ वर जायचं. तिथं तळे आहे, तळ आहे तिथं. त्या तळ्यापासून सरळ वर जायचं आणि वर गेलं एक क्वारीचं मंदिर आहे. बर. आणि त्या मंदिरापासून ते दगड आहे ते. मंदिरापासून उजव्या हाताला वळलं की पुढे तुम्ही तळावर हे जाताय. बर. तळावर जाताय. तर भावांनो, कसं वाटलं? आज आपण बघून घरी चाललोय. काय बघून चाललंयस घरी बाबा? मसर बघून. सुरज, तुझं काय मत आहे? तसं मसर आणि सूर्याचं नातं हे अपरंपार वर्षापासून आहे. घट्ट नात आहे. अशी मसर बघितल्यात की नाही? नो मोर पर्सनल थिंग्स यार. तर आपण आलोय गाव देवाकडे. कुठल्या गावाच्या ते सांगेल तुम्हाला. तर आपण आता आलोय बांदिवडे गावात. त्या जवळची वस्तू आपल्यालाच माहित नसते, असं व्हायला नको म्हणून आज पहिल्यांदा आपण एक अशी प्राचीन वस्तू बघायला आलोय. गोष्ट जी मला पण पूर्णपणे माहित नव्हती, जी की रोहितनं पहिला बघितल्या आणि सूरजला पण माहित नाही. त्याआधी तर पोरं आपली देवाचा आशीर्वाद घ्यायला, गावदेवतेचा. काय त्यांच्या असतील कामं तटलेली ती मागून घ्यायला लागल्यात. गावात वातावरण झाक की बाबा हे आम्हाला दे, ते आम्हाला दे, असं काय काय असतं त्यांचं. सबस्क्रायबर वाढव. डील म्हणजे डील करायचं चालू आहे सध्या. पोरांनी वर जायच्या आधी पहिला हॉल्ट घेतलेला आहे. सावली गावली की हॉल्ट असते आमचा, वेगळं का नाही. मग आता आम्ही आल्यावरती अर्धा डोंगर चढलाय. जसं आपण आधी सांगितलेलं तसं मसाई पठारच्या इथं, मसाई पठारच्या इथं संपतोय तिथं एक बांदिवडे नावाचं गाव आहे आपल्या पन्हाळा तालुक्यात. तिथं आपले पिलर रॉक्स. कुठले रॉक्स रे यशा? कुठले रॉक्स आहे ते? हे ॲक्च्युली स्पेक्टॅक्युलर रॉक्स म्हणतात त्याला. इंग्लिशमध्ये काय म्हणतात माहीत नाही, म्हणजे त्याचं सायंटिफिक नेम रॉक पिलर्स असं आम्ही म्हणालो त्याला. जशी इन्फॉर्मेशन ऐकल्या त्यानुसार ते स्पेक्टॅक्युलर रॉक्स असं त्यामध्ये लिहिलं आहे. आणि मेन म्हणजे काय, ह्याची सगळ्यात मोठं फॅक्ट म्हणजे हे 65.6 मिलियन ओल्ड फॉर्मेशनमध्ये, जे फॉर्मेशनला आपण पन्हाळा फॉर्मेशन म्हणतोय, तर असं ह्या फॉर्मेशनचं ते रॉक्स त्यामध्ये इन्क्लूड आहेत. आणि सगळ्यात दुसरी गोष्ट म्हणजे काय की ही यंगेस्ट फॉर्मेशन म्हणली जात्या, पन्हाळा फॉर्मेशन. तर असं आपल्याला यशभाऊने इंग्लिश मराठीमध्ये काय काय मिळून सांगितलं आहे. गावातली काही लोक सांगतात की बाबा हे ज्वालामुखीच्या उद्रेक, आणि जे पण पटू पण शकते आपल्याला की त्या उद्रेकातने तयार झालेले खडक आहेत. आणि काही लोक असं म्हणतात की मसाई पटाला एक वराड आलं होतं आणि ते गुप्त झालं होतं, आणि ते गुप्त झालेलं वराड म्हणजे हे आहे. आणि त्याचं अजून एक कारण आहे, असं का म्हणलं जाते ते आपण तुम्हाला दाखवूया तिथे गेल्यावरच. असं विचारला. चला की सूरज जाऊया. बस की जाऊया, वातावरण मग मारता. यांना सांगितलेलं आज ब्लॉग करायला जायचं आहे. या सूरजाला फोन केलता काल रात्री ब्लॉग करूया म्हणून. काल रात्री हा काय माणूस बिझी असतोय काहीतरी. माणसाला सकाळपासून 2दा कॉल केलोय. यो तिथं शेतात काय पाणी मारायला गेलाय, त्याला काय बोंबलायचं. औषध मारतात पहिली तर गोष्ट, पाणी औषध मारायला गेलाय. तास झालं पोरासनी म्हणाले चला चला जाऊया. पोरं काय ऐकणार, पोरासनी मिळायला सावली, त्यामुळं आवली लवली पवली. फायनली पोरं मंदिराच्या सावलीतनं हल्लेले आहेत आणि आता वर जायचं म्हणायला लागले. 15 मिनिटाची वाट आहे खरं, भावानी याला तासभर लावलाय. तरी बी त्यातल्या त्यात सूरज अजून काय हालायचं नाव येईना. अरे सूरज, आपण आपल्या एम कडे जाऊया. एम किसी ने तो बोला है मंजिल की परवाह करने का नहीं, रास्तों का मजा उठाइए. इसलिए हम आराम म्हणजे म्हणून आम्ही हळूहळू चाललोय तिकडं आपल्या मंजिलकडं, रस्त्यांची मजा घेत. तर चला आपण मस्तपैकी आपल्याला आपलं ते हे दिसतच आहे. तर आपण नाही वो शोएब खान ने बोला था रे साले. कोण तर बोलले मी शोएब खान. आणि मी नाव घेतलंय रे.
अगर मंजिल की परवा करून थांब हा, आता कर start. असं आहे की ते रस्तो की परवा करून तो मंजिल बरा म्हणजे हा काय तर बुरा माने की कोई तो आपण रस्त्यावरनं निवांत जावे हे मला सांगायचं होतं. यो TCS मध्ये कामाला आहे बरं काय. ही जी हरकत आहे बघा, डोंट मिक्स माय पर्सनल लाईफ विथ प्रोफेशनल लाईफ. ही जी हरकत यावरून तुम्हाला वाटते तो मसर फिरवायला चालते तुला. हा तू पडा कट जस जसं दूर जस जसं त्याच्या लेण्यांच्या हे रॉक्सच्या आपल्या जवळ जाईल तस तसं ते असे प्रचंड मोठे दिसायला लागल्यात. लांब एकदम बारकी बारकी. तू मानवच सांगालाय तेंदुआ बडा होता जा रहा है. अरे बडा नाही करीब चल रहा है आपण उसके. लागले आपण आता बरोबर या लेण्यांच्या खाली पायथ्याशी आलोय आपण. इथनं वर जायला अशी वाट आहे आणि समोर दिसत आपले लेणी. तर रोहित, खूप दिवसांनी तुम्ही कोल्हापूरला परत आलाय. कोल्हापूरला लय मस्त वाटत भावा. कोल्हापुरात जी मजा आहे, जी मोकळी हवा आहे पुण्यात ते पुण्यात नाही. जरा धरून बोल की बाबा. कोल्हापुरात गाडी अडवली साहेबांनी 100 रुपये द्यावं लागते. साहेब म्हणते जावा. पुण्यात गाडी अडवली साहेबासंग 4 माणसं असतात. त्यांचं गणित करून 800 मागते साहेब. मी म्हणतोय रोहित जरा शूटिंग करतोस का बघ. सूरज भाऊ लागेल का मला. सूर्या तू स्टॅमिना कुठे वाया जायलाय. तर आलोय बरंच वर आले आता. हे बघा तो रॉक. ते वाजव की कसं रे. या दगडामध्ये का नाही जरा मेटलचे जे पार्ट आहेत की नाही ते जरा जास्त झालं असं. हा मग मला असं विचारायचं की ह्याच दगडामध्ये कसं काय एकच दगड असा वाचतो, ही दगड बरोबर वाचत नाही. तर मगाशी तुम्हाला जे सांगितलेलं की इथं वराड गुप्त झाले असं म्हणतात, ते ह्या कारणामुळे म्हणतात. यो दगड असा वाचतोय म्हणून. त्यांचं असं म्हणणं आहे की वराडात हे वाद्य होतं आणि ते त्या वराडातल्या लोकांसोबत गुप्त झाले म्हणून ते वराडा असं म्हणलं जाते. आणि बाकीची कुठलीच दगड ही वाजत नाहीत, फक्त ह्यो एकटाच दगड वाजायला लागलाय. काहीतरी विषय असणार आहे. कोणीतरी इथे येऊन रिसर्च केले असणार आहे. तिची जरा स्टडी वाचायला पाहिजे आपल्याला. ते वरचं वाजते का बघायला. जरा उडी मारून बघूया. दगड टाकू नको खरं. ह्यो टाकतो ही खालचं ते मेन वाजवायचं दगड. व्यवस्थित की. उठ. तर सूरज भाऊ ट्राय करायला नवीन दगड वाजवायची. आय 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 आय. नाही वाजत काहीच. एकच दगड वाजते. तर एक्सपेरिमेंट झालेले आहे. तुम्ही जसं पहिलं नाही वाजत ते ट्राय कर नका. एकच काहीतरी काय सांगायचं तुम्हाला प्रयोगाबद्दल. काही नाही, येऊन फक्त एक दगड वाजवा आणि जावा. ते सांगतात ते खरं आहे. उगाच काहीतरी एक्स्ट्रा करायला जाऊ नका. इथं दगड नाही अगोदर वाजवायला. खरंच या म्हणजे दगडांचं जे स्टडी करतात जिओलॉजिस्ट वगैरे जीव लोक असतात, त्यांना जर स्टडी करायचं असेल तर त्यांच्यासाठी इंटरेस्टिंग ठिकाण आहे. सूरज पाटील असं म्हणालात की दगड एकमेकांना चिकटवतात काय सिमेंट बिमेंट लावून. हे रे सुरजा त्यानं काय वाऱ्यामुळे त्याची दगडांची झीज होत असते बघ, तसल्या टाईपचं काहीतरी असू शकतं. तर इथं येऊन आम्ही आता नवीन नवीन निष्कर्ष काढालोय. आम्हाला जे जे मनाला वाटेल तसं. तुमचं काय मत आहे या दगडांबद्दल. त्याचं इलेक्ट्रॉनिक्स झाले, त्याचं इलेक्ट्रॉनिक झालं, मला स्टॅटिक्स झाले, तर काही संबंध नाही. तरी आम्ही निष्कर्ष काढणार. यस, तुमचं काय मत आहे या दगडांबद्दल. मला असं वाटते ते आपण भूगोलाला 8वी 9वीला शिकलोय तसं ते वाऱ्यानं जशी दगडांची झीज होत्या तशा तिथं दगड पडून ते झीज झालं नाही, खरं वाऱ्याने झीज झाली. काय सांगतोय. वर्षानुवर्ष आहे म्हटल्यावर झीज होणार नाही बाई. मग वर्षानुवर्ष वाजवायला रे तरी झीज झालं नाही. अरे ते तुझं वर्ष रिलेशनशिप किती वर्ष होतं. नो मोर पर्सनल कमेंट्स. मला असं वाटतंय की दगडाची ज्वालामुखी जेव्हा झालं, जेव्हा आपलं इंडिया सेपरेट झाला त्या मोठ्या खंडात, तेव्हा मसाई पठार तयार झाला. त्याचसोबत ही दगड पण तयार झाली, जमिनीतनं वर आली गप्प घेऊन असं वाटायला लागले. आणि इथं येऊन असले नाव बिव करू नका. शिवाली चालू आहे जरा. हे बंद करा रे, बंद करा, सुधरा रे. 21व्या शतकात आपण ते बी आता सपत आले म्हणजे नाही अजून. कचरा जरा पडला ते काढू वाटायला हात जात नाही. जिथं जाईल तिथे तुम्ही नाव देता जा. तुम्हाला कन्फर्मेशन नाही होय. दगडा बिगडावर नावं लिहून तुमचे रिलेशन होणार नाही आहेत लक्षात ठेवा. हे फक्त संस्कृतीवर आपल्या छाप पडणार आहे लक्षात ठेवा. त्यापेक्षा नावं मनावर लिहा. ओ काय बोलणार रे बाबा, खतरनाक. वा 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 वा. मी कधी यशची समर्थन नसतो पण या गोष्टीचं मी समर्थन करतो. त्या गोष्टी तर समजून घ्या भावांनो बहिणींनो,
असं करू नका रे, दगडांना नावं लिहू नका. काय तर करा, दुसरीकडे लिहा कुठं तर दगडांना लिहू. हा तर फर्स्ट टाइम मी इथं आलेलो आणि मला पण याबद्दल इन्फॉर्मेशन होती. रोहितनं मला सांगितलं की बाबा अशा प्रकारे लय वर्षापासूनचे प्राचीन रॉक्स आहेत तिथं बघायला. मला पण इंटरेस्टिंग वाटलं म्हणून आलो, कारण पहिल्यापासून आम्ही डिस्कवरीला तुतनखामन कसा मेला, तुतनखामन इकडं तसं तिकडं कसं गेला याबद्दल इंटरेस्टिंग फॅक्ट्स बघत होतो डिस्कवरीला. मग म्हटलं आपल्या इकडं पण एवढं प्राचीन दगड आहेत तर बघायला काय हरकत आहे. तर इथं आल्यावर मला समजलं की हे लयच काय इंटरेस्टिंग आहे. इथं आल्यावर मला फर्स्ट टाइम हे कळालं की ही पन्हाळा फॉर्मेशनची जी रांग आहे ही यंगेस्ट फॉर्मेशन आहे सह्याद्री पर्वत रांगेतली. तर अशाच प्रकारची वेगवेगळी इंटरेस्टिंग फॅक्ट जसं आपण ट्रॅव्हल करत राहील तसं समजत राहणार. आणि तुम्ही पण आमच्याबरोबर असं ट्रॅव्हल करा, वेगवेगळ्या ठिकाणं आमच्याबरोबर बघा. त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा हा व्हिडिओ आणि आम्हाला सपोर्ट करा.